नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आज रत्नागिरी जिल्हा पोलीस पेपर 2026 संदर्भामध्ये गणित विषयाचं विश्लेषण बघणार आहे, जे काय आता 15 मार्च 2026 ला जो पेपर झाला 15 मार्चला, तर या पेपरचं आपल्याला विश्लेषण बघायचं आहे. गणित विषयाचे 25 प्रश्न विचारलेले होते, अगदी सोपे प्रश्न आहेत 25. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहे, समजून घेणार आहे. काही ट्रिक्स तुम्हाला लक्षात येतील की कशा पद्धतीनं जे सोपे प्रश्न आहेत ते टॅकल करायचे असतात. ओके, एकही प्रश्न न जाण्यासारखा होता, पेपर बऱ्यापैकी सोपा होता. ठीक आहे, तर आपण डिटेलमध्ये अधिक चर्चा न करता आपण या व्हिडिओला समजून घेऊयात, प्रश्न समजून घेऊयात. ओके, एक एक प्रश्न बघूयात. चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण असेच पेपरचे विश्लेषण देणारे आपले जे काही व्हिडिओज आहेत किंवा इव्हन पोलीस भरतीची संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. बघा, आता पहिला प्रश्न आहे आपल्या समोर. 78 प्लस 78 भागिले 6 वजा 15, इथं भागिले आहे, भागिले 3 गुणिले 4 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, तर हा प्रश्न जो आपल्याला दिसतोय, तर याच्यामध्ये बॉडमॉसचा नियम काय सांगतो, तर पहिल्यांदा भागाकार करणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन ठिकाणी भागाकार होणं अपेक्षित आहे. ओके, आपण करून घेऊयात. 6 एके 6, 6 एके 6, 7 6 गेले, 1 राहिला, एकावरती हा 8 आला, 18, 6 त्रिक 18, हे झालं. इथे 3 एके 3, 3 पाचे 15, म्हणजे फायनली तुमच्याकडे 78 प्लस मध्ये चिन्ह आहे तो टाकून दिला 13, इथे वजा आहे 5 गुणिले 4 उरतं इकडं, 5 गुणिले 4. जर तुम्ही सोडवलं तर 78 प्लस 13 झाले 91, वजा 5 चोक 20, 91 मधून 20 गेले 71. ओके, 71 हे आपलं राईट आन्सर होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हा आपला राईट आन्सर होता. ओके, तर मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न होता. या प्रश्नानं सुरुवात झालेली होती गणित या विषयाची. ओके, तर हा प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न होता, अगदी तोंडी सुटणारे प्रश्न होते बघा. इथे तुम्हाला 54 45, सॉरी 15 45 97 2, 15 45 97 2 या संख्येत 4 व 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक, 4 व 7 यांच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलेला होता. 4 इथं आहे, 7 इथं आहे. याची स्थानिक किंमत जर काढली की तुमच्या लक्षात येईल, 4 आहे तसं लिहितो आपण. त्याच्यावरती किती घरं आहेत, 1 2 3 4, म्हणून आपण 4 शून्य लावून टाकले. फरक म्हणजे असतं गणितामध्ये वजाबाकी, ती वजाबाकी करायची. या 7ची स्थानिक किंमत काय आहे, 7 आहे तसं लिहिलं, पुढचा अंक 0 लावून टाकतो आपण, तर 70. म्हणजे 40,000 मधून तुम्हाला 70 फक्त कट करायचे आहेत. याचं उत्तर तुम्हाला इथं पहिल्या क्रमांकाला दिसतंय बघा, 39,930. म्हणजे याची जर वजाबाकी केली आपण तर तुम्हाला 39,930 इतकी येईल. ओके, 40,000 मधून जस्ट फक्त 70 काढायचे होते. 39,930 हे आपलं राईट आन्सर आहे. ओके, पहिलाच ऑप्शन होता. हा दुसरा प्रश्न होता. अगदी सोप्या पद्धतीचे सगळे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. एक एक प्रश्न आपण समजून घेतलं तर तुम्हाला गणित विषय अगदी तुमची उजळणी सुद्धा होईल. प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिक मधून वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत, ते तुम्हाला समजून घेता येतील. ओके, दुसरा जर आपण प्रश्न बघितला, सॉरी तिसरा तिसरा प्रश्न आपल्या समोर काय आहे, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता मी याच्या शॉर्ट ट्रिक्स कडे जात नाही, गॅप कितीचा वगैरे. डायरेक्ट आपण सगळ्यांना पॉइंट मध्ये आणलं तर इतका वेळ सुद्धा जाणार नाहीये, कारण तर गॅप बरेच दिलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर लगेचच क्लिक होईल तुम्हाला. पॉइंट मध्ये म्हणजे दशांश अपूर्णांकात आणण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला लगेचच त्याची उत्तर समजून घेता येतील, सोडवता येईल. ओके, याला जर सोडवलं तर आपल्या समोर उत्तर येईल बघा पटकन. 5 एके 5, 5 दुने 10. ओके, 3 राहिले, 3वरती मनाने शून्य टाकला, 30 होतील. पॉईंट येतो मनाने शून्य, म्हणजे 5 7 30, म्हणजे 2.6 हे पहिल्याच येत आहे. ओके, इथं जर बघितलं तर 4 एके 4, 4 चोक 16, म्हणजे 4च्या वरती त्यांनी सर्वात लहान विचारलंय, मग आपण पुढे करत बसायची गरज नाहीये. इथं बघितलं तर 5 एके 5, 5 चोक 20, म्हणजे 4च्या वरती उत्तर जाणार आहे. इथं पण 6 एके 6, 6 चोक 24, म्हणजे हा पण 4. इथं पण 4 4 4, त्याच्या पुढे उत्तर जात आहेत. म्हणून या उत्तरांकडे बघण्याची गरज नाही आपल्याला. इथं सर्वात लहान कोण दिसतोय, पहिल्या नंबरचा ऑप्शन. म्हणून राईट आन्सर काय आहे, पहिला उत्तर हा आपला बरोबर उत्तर होता. समजतंय. एक एक गोष्ट जर तुम्ही बेसिक समजून घेतलीत ना की तुम्हाला चांगलं लगेच समजून घेता येईल, की मार्क्स मिळतील बऱ्यापैकी. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न आपल्या समोर आहे बघा.
1365, 1560 व 1755 यांचा मसावी किती? मसावी मित्रांनो विचारलेला आहे. मसावी एकदम सोपी पद्धत आहे. मसावी आपल्याला काढता येतं सगळ्यांना. त्या पद्धतीने मसावी काढला की तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. ओके, चला पटकन तर आपण मसावी काढून घेऊयात. कोणाकोणाचं विचारलंय? 1365, त्याच्यानंतर 1560, त्याच्यानंतर 1755. ओके, आता इथं जर कसोड्यांचा विचार केला तर लगेच आपल्याला क्लिक होतं. मसावी म्हणजेच एकाच वेळेला सर्वांना भाग गेला पाहिजे, त्यालाच तर आपण मसावी म्हणतो, बरोबर. आता याच्यामध्ये 2चा विचार केला तर नाही होणार. ओके, 3च्या कसोटीचा विचार केला तर 6, 5, 11 आणि 3 किंवा डायरेक्ट दिसतंय काय 5ची कसोटी. पहिल्यांदा 5 लावून टाकू. ठीक आहे, 5ची कसोटी लावल्यावर काय होईल? 5ने भाग घालूयात बघा. 5 दुने 10, 13तून 10 गेले, 3 राहिले, 3वरती 6, 36 झाले. 5 7 35, 1 राहिला, 36 मधून 35 गेल्यावर एकावरती 5 15, 5 त्रिक 15. ओके, इथं 5 त्रिक 15, 5 एके 5, 1 राहिला, एकावरती 0 10 होतील, 5 दुने 10. पुढे 5 त्रिक 15, 2वरती 5, 2वरती 5 25, 5 5 25, परत 5 एके 5. ओके, आता 5ने भाग जाईल का? परत नाही जाणार. मग आपल्याला कसोड्यांचा विचार करा. लगेच कसोड्यांचा विचार केला की आपल्याला क्लिक होतं बघा. इथं 3ची कसोटी लागते, 6 3 9 म्हणजे 3ची कसोटी लागते. इथं बेरीज केली तर 10 2 12ची म्हणजे थोडक्यात 3ची कसोटी लागते. पण 3ने भाग घालवला तरी चालेल. 3ने भाग घालवलं तर काय होतंय? बोला. 3 9 27, 3 एके 3, 3 एके 3, 3 0 0, 3 चौक 12, 3 एके 3, 3 एके 3, 2 राहिले, 2वरती 1 21 झाला, 3 7 21. ओके, तर आता 91 104 117 हा तुम्हाला एक पाडाच दिसतोय बघा 13चा. ओके, बाकी कुठं भाग जाण्याची काय गुंजाईशच नाहीये त्याच्यामध्ये. समजतं मग डायरेक्ट पुढचं 13ने जर भाग घालवलं तर काय होईल? 13 7 91, 13 8 104, 13 9 117. ओके, आता 7 8 9 क्रमागत नंबर आले म्हणजे परत भाग जाण्याची काहीच संभाव्यता राहिलेली नाहीये. आपल्याला चांगलं माहिती आहे सारखे अवयव भेटत नाहीत ज्या वेळेला क्रमागत नंबर येतात, त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. संख्या नावाच्या टॉपिक मध्ये तुम्ही बघितलेलं असेल. ओके, तर इथं तुम्हाला आता भाग जाणार नाही. मग 13 5 65 गुणिले 3, इकडचा गुणाकार करतो आपण. 5 गुणिले 3 गुणिले 13 असं करावं लागणार आहे आपल्याला. 13. ओके, तर यांचा गुणाकार केल्यावरती आपल्याला उत्तर आपलं मिळून जाईल. सोडवा बरं. 3 5 15 5, हातच्या लाला 1, 7 1 18 आणि 1 19, 195. 195 आपल्याला ऑप्शन कुठं दिसतोय? 195. आपल्याला नंबर 1 ला ऑप्शन दिसतोय बघा. बरोबर, 1 नंबरचा ऑप्शन आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. पुढील पैकी बेरीज करा. आता बेरीज करायला सांगितलेली आपल्याला. बेरीज तर तुम्हाला चांगलं माहिती आहे कशा पद्धतीने केली जाते. दशांश अपूर्णांकाची बेरीज पॉईंट खाली पॉईंट लिहून केली जाते. आता इकडं 55.55 असं लिहिलंय. त्याच्यानंतर डायरेक्ट 5 आहे, 5 म्हणजे हे असं, आणि नंतर 5555 आहे. 5555 पॉईंटच्या इथे पॉईंट, म्हणजे पॉईंट खाली पॉईंट आलं पाहिजे. इकडे परत 5555 आहे. ठीक आहे, आता याची आपल्याला करायची आहे बेरीज. आता जर बेरीज केली की आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. पाहिजे तर आपण सगळीकडे 0 देऊन टाकू. इकडे जास्तीत जास्त किती संख्या आहे? 4. मग इकडे पण सगळ्यांना 4 करून टाकायचं. इथे 1 होतं, अजून 3 देऊन टाकू आपण. ठीक आहे, 5चे 5, 5चे 5, 5चे सॉरी 5चे 5 नाही जोडणार. 5 आणि 5 10चा 0, हातच्या लाला 1. ओके, 5 5 5 म्हणजे 5 3 15 आणि 1 16चा 6, हातच्या लाला 1, पॉईंटच्या इथेच पॉईंट. 5 चौक 20 आणि हा 1 21, 21चा 1, हातच्या लाले 2. 5 5 10 आणि 2 12चे 2, हातच्या लाला 1, 5 आणि 1 6, 5चा 5. 56 21 पॉईंट 60 55. 56 21 पॉईंट 60 55. ऑप्शन क्रमांक 4 दिसतोय बघा आपल्याला. राईट आन्सर कोणता आहे? चौथं. 56 21 60 55 पॉईंट 60 55. ओके, असं आपलं हे उत्तर होतं. किती वेळ लागतो मित्रांनो? फक्त एक ह्याच्यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट काय आपल्याला, की पॉईंटच्या इथं पॉईंट आला पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही इथं 0 देऊ शकता का नाही दिले तरी डायरेक्ट सोडवलं तरी चालतं. मी 0 याच्यासाठी देतोय की एखादा इकडचं तिकडं नाही गेला पाहिजे बेरजेमध्ये. कारण कसं असतं तिथं प्रेशर वेगळं असतं. घरी पेपर सोडवणं खूप सोपं असतं. ओके, पण अशा त्या वातावरणामध्ये वर्दीचं स्वप्न डोक्यात असताना तुम्हाला ज्या वेळेला हे टॅकल करायचं असतात प्रश्न, तर तुम्ही तिथं मग गडबड करून जाता. समजतं, तर ते न करता तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित मांडून सोडवायचं आहे. ओके,
चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. 6वा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 असेल तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता सरासरी म्हणजे मधली संख्या असते. 5 संख्या आहेत, 47 म्हणजे तिसरी संख्या ही 47 असेल. त्याच्या मागे क्रमागत विषम संख्यांची विचारले बरं का. क्रमागत पण डायरेक्ट संख्या पण विचारतात, इथं विषम संख्या आहे. आता याच्या अलीकडची विषम संख्या कोण आहे? 45. त्याच्या अलीकडे कोण? 43. बरोबर आहे. मागे 2 पुढे 2 जावं लागेल तुम्हाला. इकडे 49, इकडे 51. बरोबर. मागे याची गरज नव्हती आणि सर्वात मोठी विचारली होती. मोठी म्हणजे पुढचीच बघावी लागली असती. पुढे 2 संख्या गेलो असतो तरी उत्तर सापडलं असतं. 51 हे आपलं राईट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं राईट आन्सर आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघू. खूप सोपे आहेत मित्रांनो पेपर बरं का. इकडं आता गणित हा विषय ना पहिल्या इतका असा टप वगैरे काही एका दुसऱ्या पेपर मध्ये बघायला मिळतं, नाही तर ऍव्हरेज तोंडी सुट्टीला असे सगळे प्रश्न आहेत. रत्नागिरीला तर तुम्ही 25 क्वेश्चन हे 10-15 मिनिटात सोडवू शकता. आता मला एक्सप्लेन करताना फक्त थोडासा वेळ लागतोय ना, तर इथं पटपट पटपट आपण सोडवून टाकू शकतो. ठीक आहे, बघा एकदम सोपे प्रश्न आहेत. राजाला पहिल्या 4 विषयात किती सरासरी 68 गुण मिळाले व नंतरच्या 2 विषयात प्रत्येकी 59 गुण मिळाले व एका विषयात 89 गुण मिळाले, तर त्याच्या सर्व विषयातील सरासरी गुण किती? आता हा ऍक्च्युअली पेपर प्रश्नामध्ये जो काय पेपर झाला रत्नागिरीला, तर त्याच्यामध्ये हा शब्द नव्हता प्रत्येकी, तो आपण ऍड केलाय. ऍक्च्युअली असायला पाहिजे होता तिथं. समजतंय का? चला आपण बघूया त्या प्रश्नाकडे. पहिल्या 4 विषयात सरासरी 68 गुण म्हणजे बेरीज किती झाली पहिल्या 4 विषयांची? पहिल्या 4 विषयांची बेरीज म्हणजे 4 गुणिले 68 सरासरी गुणिले एकूण संख्या. ओके, तर 8 चोक 32 चे 2 किंवा 4 8 32 चे 2, हातच्या आले 3, 6 चोक 24 आणि 3 27. 272 हे पहिल्या 4 विषयांचे झाले. ओके, त्याच्यानंतर 2 विषयात प्रत्येकी 59 म्हणजे 59 गुणिले 2 बघावं लागेल. म्हणजे इथं किती झाले? 118 प्रत्येकी 2 विषयात प्रत्येकी 59 म्हणजे 60 60 120 2 कमी करून टाकले 118. एका विषयात 89 म्हणजे तिसरा अजून एक विषय राहिला तो 89. बरोबर. तर मित्रांनो आपल्याला त्यांच्या सर्व विषयांची सरासरी गुण किती सरासरी विचारलेली आहे सर्व विषयांची. आता सरासरीचा फॉर्म्युला काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सरासरी बरोबर बेरीज छेदामध्ये एकूण संख्या म्हणजे एकूण विषय बघावे लागतील तुम्हाला. आता बेरीज एक साईडला करून टाकू आपण. 272 पहिल्या 4 विषयांची, नंतरच्या 2 विषयांची 118, नंतरच्या एका विषयाची 89. ओके, म्हणजे ही 4 विषयांची आहे, ही 2 विषयांची, ही एका विषयांची. विषय किती झाले? 7. ओके, तर यांची बेरीज केली तर 8 8 16 आणि 1 17 आणि 2 19 चे 9 हातच्याला 1, 8 1 9 आणि 8 8 16 आणि 1 17 चे 7 हातच्याला 1, 479. आता 479 बेरीज झाली, सरासरी काढतोय आपण. एकूण संख्या किती आहेत आपल्याकडे? 7 आहेत, म्हणजे एकूण विषय 7 आहेत. 7 एके 7, 7 सक 42, 5 उरले, 5 वरती 9, 59 होतील. 7 8 56, परत 56 म्हटल्यावरती 3 उरतील, 3 वरती 0 देऊन टाकला तर पॉइंट होईल. 7 चोक 28, परत 2 उरले, 0 दिला, 7 2 14 म्हणजे 68.42. 68.42 हे आपलं राईट आन्सर असेल. पहिला ऑप्शन हा बरोबर होता. 68.42 ही सरासरी निघेल. ओके, असे एकदम साधे साधे प्रश्न मित्रांनो. आपण जरा थोडंसं स्पीड वाढवूयात, पटपट पटपट बघूयात. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न आपल्या समोर आहे. जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किती? आता वर्तुळाचा परिघ म्हणजे 2πr. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय असतं सूत्र? 2πr. परिघ बरोबर 2πr. आता याला जर सोडवलं तर लगेच आपलं उत्तर मिळून जाईल. 2 गुणिले पायची किंमत 22/7, तुमचा आर म्हणजे त्रिज्या 28 गुणिले 28, 7 1 7, 7 चोक 28, तर 22 चोक 88 गुणिले 2. आता 88 गुणिले 2 केलं तर 176 येतं. तुमचा ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचा राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्याचा पुढचा जर प्रश्न बघितला तर 9वा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल 960 रुपयाला विकली तर त्यास किती टक्के तोटा झाला? आता शेकडा तोटा किती टक्के म्हणजे शेकडा पर्सेंटेज मध्ये विचारायचं आहे. शेकडा तोटाचं सूत्र मित्रांनो माहिती आहे तुम्हाला. शेकडा तोटा याचं सूत्र काय आहे असं जायचं बरं का. म्हणजे प्रश्न तुम्हाला अपेक्षित काय आहे? शेकडा तोटा. मग शेकडा तोटा काढायला काय काय लागतं? प्रत्यक्ष तोटा लागेल, छेदामध्ये खरेदी किंमत लागेल, गुणिले 100 हा फॉर्म्युला युज करतो आपण. बरोबर. आता शेकडा तोटा, प्रत्यक्ष तोटा माहिती आहे का तुम्हाला? प्रत्यक्ष तोटा काढूयात ना आपण. 1200 ची वस्तू त्याने कितीला विकली? 960 ला विकली. याचा अर्थ 240 रुपये त्याने प्रत्यक्ष लॉस केला. बरोबर. प्रत्यक्ष तोटा आला 240 रुपये. खरेदी किंमत तुमची दिली आहे त्याच्यामध्ये 1200 रुपये गुणिले 100 तुमचा. बरोबर. 0 0 कट झाले 2,
12 12 2 24 12 0 0 म्हणजे 20% शेकडा किती 20%. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं राईट आन्सर होतं. ओके बघा अशा पद्धतीनं स्पीड मध्ये पण सोडवू शकता तुम्ही. ठीक आहे आता आपल्याला इथं वेळेचं बंधन आहे म्हणून थोडंसं स्पीड मध्ये जाऊयात. नाहीतर आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता हवं तर. मिशन खाकी याच्यामध्ये तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघू शकता मॅथ्सचे खूप डिटेल मध्ये. म्हणजे अगदी पोलीस भरती प्लॅनर नावाची सिरीज सुद्धा आपण चालू करतोय तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिकचा कसा अभ्यास करायचा. इव्हन गणित आहे तर गणिताच्या प्रत्येक टॉपिकचा कसा अभ्यास करायचा. अगदी अवघड असणारे टॉपिक सुद्धा आपण खूप इझी करून टाकलेले आहेत समजताय. तर ते तुम्ही बघू शकता मिशन खाकी नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये. प्ले स्टोर वरून तुम्ही डाउनलोड करू शकता. पुस्तकाचं चिन्ह आहे तिथे. ठीक आहे ओके चला आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. दर साल दर शेकडा म्हणजे दसा दशे 12% दरानं 3 वर्षात 3240 रुपये व्याज मिळाले तर मूळ मूळ किती होती. म्हणजे मूळ किंमत किती होती असं विचारायचं आहे. आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आय इज इक्वल टू PNR/100. ओके तर आय किती 3 वर्षात 3240 रुपये व्याज मिळाले. व्याज म्हणजेच आय इंटरेस्ट 3240 बरोबर पी माहिती नाही तर मूळ रक्कम आपल्याला काढायची आहे पी गुणिले एन किती 3 वर्ष. रेट ऑफ इंटरेस्ट काय 12 छेदामध्ये 100. इकडं तिकडं ढकलून घेऊयात आपण 3240 गुणिले 100 भागिल्याचं इकडं गुणिले आला 12 गुणिले 3 बरोबर तुमचा पी. ओके तर या 3 ने जाऊ शकतो आपण. 3 एके 3 3 एके 3 3 0 0 3 8 24 3 0 0. ओके 12 एके 12 12 9 108 12 0 0 म्हणजे थोडक्यात 90 गुणिले 100 राहिलं. 90 गुणिले 100 बरोबर तुमचा पी आहे. तर 9 एके 9 हे 3 शून्य घेतले 9000 झाले. म्हणजे पी बरोबर काय आलं मित्रांनो 9000. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 होता बघा 9000 रुपये. ठीक आहे किती सोपा पेपर होता बघा. म्हणजे फक्त याच्यामध्ये ना ज्याने कोणी सिली मिस्टेक केलाय की नाही तो विद्यार्थी मित्र याच्यातून फक्त बाहेर पडेल स्पर्धेतून. बाकी ज्याने सिली मिस्टेक नाही केली ना तो विद्यार्थी 100% बसणार आहे या भरतीला. ओके चला एका रेल्वेचा वेग 72 किलोमीटर/आवर आहे तर ती 18 सेकंदात किती अंतर पार करेल. 18 सेकंदात किती अंतर पार करेल. 72 किलोमीटर/आवर. आता आपल्याला अंतर काढायचं आहे. फॉर्म्युला आपला क्लिअर आहे. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हा फॉर्म्युला आपण युज करतो. अंतर काढायचं आहे. वेळ किती आहे 18 सेकंद गुणिले वेग किती आहे 72 किलोमीटर/आवर. आता 72 किलोमीटर/आवर इकडं आहे 18 सेकंद मग इकडं किलोमीटर चालणार नाही म्हणजे आवर चालणार नाहीत. मग आपण काय करूयात कन्वर्ट करूयात 518 ने मग होईल मीटर पर सेकंद. 18 एके 18 18 चौक 72 4 पंचे 20 मीटर पर सेकंद इकडे येईल. आणि इकडे 18 आहेत 18 दुने 18 सेकंद आहे तिकडे 18 दुने 36 आणि तो शून्य लावून टाकला 360 सेकंद सेकंद कॅन्सल. उत्तर तुमचं मीटर मध्ये 360 मीटर. ऑप्शन क्रमांक 1 360 मीटर राईट. चलो नेक्स्ट तुम्ही थांबवून परत व्हिडिओ बघू शकता बरं का तुम्हाला जर स्पीड मध्ये वाटला तर. कारण 25 क्वेश्चन घ्यायचे तर आपल्याला एकाच व्हिडिओ घेतो आपण. शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळे प्रश्न क्लिअर होतील. संजयला मूळ पगार प्रथम 20% वाढवला नंतर काही दिवसांनी पुन्हा त्यात 10% वाढ केली तर संजयच्या एकूण पगारात किती टक्के वाढ झाली. आपण संजयचा पगार 100 पकडूयात 100% पकडूयात पहिला वाला. ठीक आहे त्याच्यामध्ये प्रथम 20% वाढ 100 मध्ये 20 वाढ म्हणजे 120 झाले छेदामध्ये 100 गुणिले परत 10% त्याच्यावरती वाढ झाली म्हणजे 110 छेदामध्ये 100 वाढ झाली म्हणून प्लस करतो बरं 100 मध्ये आपण. ठीक आहे हे 100 कट हे 100 कट 0 कट 0 कट हा 0 कट हा 0 कट 11 गुणिले 12 132 होतात. मूळचा पगार 100 वजा केला तर वाढलेला पगार सापडतो आपल्याला 32% पगार वाढला. ओके ऑप्शन क्रमांक 4 32. ओके डन. नेक्स्ट पुढे एका त्रिकोणाचा आंतरिक कोण 4/6 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरिक कोण कोणता. आता आपल्याला माहिती आहे अंतर्गत कोणांच्या मापांची बेरीज ही थोडक्यात म्हणजे 180 असते. आता 180 भागिले युनिट करून टाका 6 आणि 5 किती झाले 11 आणि 4 15. एका भागाची किंमत सापडेल 15 एके 15 15 एके 15 3 राहिले 3वरती 0 30 झाले 15 दुन 30 म्हणजे थोडक्यात एक भाग बरोबर किती आलं रे 12 बरोबर. आता एक भाग बरोबर 12 तर सर्वात मोठा कोण म्हणजे सर्वात मोठं माप किती आहे 6 भागाचं. मग 6 भाग बरोबर किती आपल्याला पाहिजे. एका भागाची किंमत आली 12 12 गुणिले 6 12 × 72 म्हणजे मोठा कोण किती डिग्रीचा असेल 72 डिग्रीचा असेल. ऑप्शन क्रमांक सी. ओके
चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न, 14वा प्रश्न आपल्या समोर आहे. एका गावात 90 व्यक्ती आहेत, त्यापैकी 38 व्यक्ती चहा पितात हा, 42 कॉफी पितात, तर काही दोन्ही पितात. म्हणजे याच्यामध्ये त्यातले 42 पण परत कॉफी पण असं म्हटलं त्याला, ऍक्च्युअली प्रश्न थोडासा टायपिंग मध्ये गेलाय. 42 चहा पण पिणारे आहेत, चहा पण पिते कॉफी पण पिते. ओके, उरलेले काही पित नाहीत. आता उरले किती बघा, 42 आणि 38 मध्ये जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर 80 झाले. टोटल 90 होती, त्यातले 80 झाले, मग उरतात ते 10 ते फक्त कॉफी पितात. 10 कॉफी पिणारे फक्त कॉफी, हा फक्त कॉफी पिणारे 10 आहेत. त्यांचा प्रश्न फक्त कॉफीवर नव्हता, कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती. आता फक्त कॉफीवर इथं सिली मिस्टेक बऱ्याच विद्यार्थ्यांची झाली असणार, त्यांनी 10 उत्तर दिलेले असणार. ओके, पण इथं 10 उत्तर येणार नाही मित्रांनो. फक्त कॉफी पिणारे किती असं विचारलं असतं तर 10. ओके, हा जरा ट्रिकी क्वेश्चन होता. कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती. आता इथले 10 फक्त कॉफी पिणारे प्लस चहा कॉफी पिणारे पण 42 आहेत ना, मग हे 42, 10 आणि 42 किती झाले, 52. ओके, तर ऑप्शन क्रमांक 1 याच्यामध्ये जो दिलाय असतं तर 10 असतं. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा, सर्वात मोठी 2 अंकी व सर्वात लहान 3 अंकी संख्यांची बेरीज किती. आता हे 34चा प्रश्न कुठलाही स्कॉलरशिपला वगैरे आपण बघितलेला असतं, याच्यापेक्षा अवघडला असतं ना बरं का स्कॉलरशिप पण. आता एवढा साधा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारलेला होता. 2 अंकी, सर्वात मोठी 2 अंकी 99, सर्वात लहान 3 अंकी 100, यांची विचारले बेरीज 199 उत्तर आहे. 199 ऑप्शन क्रमांक 3 होतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पुढचा काय विचारलंय, 2 इंच लांबीच्या कापडाची किंमत 8,640 आहे. 6 इंच लांबीच्या कापडाची किंमत 53,280 रुपये असेल, किंमत किती. आम्हाला वाटतं टायपिंगला थोडासा प्रॉब्लेम झाला क्वेश्चनला, पुढे आपण नंतर बघूया. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात, नंतर शेवटी याच्याकडे 0.9 0.9 0.8 0.07. ओके, 0.9 गुणिले 0.8 गुणिले 0.07, याला जर आपण बघितलं तर ऍक्च्युली डायरेक्ट आपण संख्या घेतो. संख्या घेतली तर काय येते, 7 8 56 झाले, गुणिले 9 9 सक 54, 4 4 आले 5, 9 5 45 आणि 5 50. ओके, 504 गुणाकार येतो संख्या घेतल्यावर. इथं 2 घर सरकून पॉईंट होता, इथे 1 घर सरकून पॉईंट होता, इथे 1 घर सरकून पॉईंट होता. 2 2 4, 4 घर सरकून पॉईंट द्या. हा 1 2 3 चौथा घर आपण तयार केला आणि पॉईंट दिला, म्हणजे उत्तर 0.0504 0.0504, म्हणजे हा तुमचा उत्तर असणं अपेक्षित आहे. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात आपण. काय केलंय, एका संख्येच्या दुप्पटात 18 मिळवून येणाऱ्या बेरजेला 13 ने भागल्यास भागाकार 8 येतो, तर ती संख्या कोणती. सांगितलं तसं करत जायचं. एका संख्येच्या दुप्पटात, माहित नाही ती संख्या कोणती आहे, मग आपण काय करतो, संख्या माहित नसेल तर एक्स पकडतो. आता त्या एक्सच्या दुप्पटात म्हणजे दुप्पट मध्ये म्हणजे 2x मध्ये काय केलं, 18 मिळवले. ओके, येणाऱ्या बेरजेला, ही बेरीज झाली, 13 ने भागल्यास. ओके, भागल्यास 13 ने उत्तर किती येतं, इज इक्वल टू 8. तर एक्स बरोबर किती, म्हणजे ती संख्या कोणती. आता याला सोडवलं तर आपलं उत्तर मिळून जाईल 13 गुणिले 8, हे 8 आहेत, इकडे भागिले 13 होते, तिकडे आपण गुणिले 13 केले, 2x अधिक 18 चाललंय. ओके, 13 8 104, हे अधिक 18 तिकडे जाऊन वजा 18 होतील. 2x बरोबर इकडे 104 मधून 18 गेले, 104 मधून 18 गेले तर किती येत आहे, 86 येतं. ठीक आहे, 2x बरोबर 86, तर x बरोबर 86 भागिले 2 म्हणजे 43. ओके, ते x बरोबर 43 पहिला, सॉरी चौथा उत्तर आपलं बरोबर होतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचे 5-6 क्वेश्चन राहिलेत. नळातून 1 टाकी पाणी भरण्यास 15 मिनिटं लागतात, तर 15 मिनिटात किती टक्के पाणी भरले जाईल. ओके, जरा टायपिंग मध्ये काय प्रश्न झाले बघा, 10 मिनिटात किती पाणी भरलं जाईल. ओके, 1 टाकी पाणी भरण्यास 15 मिनिटं लागतात, 1 टाकी पाणी भरण्यास 15 मिनिटं लागतात, इथं 15 सेकंद पाहिजेत. 15 सेकंद असा प्रश्न आहे, थोडासा टायपिंग मध्ये गेलाय. 15 सेकंद एक बादली भरतो असं असेल. ओके, तर मग एका मिनिटाला किती, 4, तर 10 मिनिटात किती असं विचारलंय, तर 10 गुणिले 4 करावं लागतंय 40. तोंडी सुटणारा प्रश्न होता, जरा टायपिंग मिस्टेक झाला याच्यामध्ये, समजून घ्या. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढचा, जे की
सगळे प्रश्न मित्रांनो तोंडी सुटणार आहेत. रत्नागिरीला ना एकदम सोपा पेपर होता. जर नीट बघितलं तर 6,666 मधून 666 गेले तर 6,000 राहिले. ओके, 6,000 राहिले, त्या 6,000 मधून 66 आणि 6 झाले 72, जे वजा वजा अधिक होता. 72 जर कमी केले, मायनस करायचं पुढे, पण मायनस केलं तर काय उत्तर येत आहे? 28. 5,928. ओके, 5,928 उत्तर असणार आहे. राईट. ओके, चलो नेक्स्ट पुढचा. दोन संख्यांची बेरीज 33 असून दोन संख्यांची बेरीज किती आहे? 33. त्यांची वजाबाकी किती? 25. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता सर्वात लहान संख्या बघा, बेरीज पण दिली आणि वजाबाकी पण दिली. तर सर्वात लहान संख्या कशी काढतो आपण? सर्वात लहान संख्या काढण्याची सोपी पद्धत असते. जे दिलेली बेरीज आणि वजाबाकी असेल की नाही त्याची वजाबाकी करून टाकायची. 33 वजा 25 भागिले 2 करायचं, म्हणजे 8 राहील इकडं. 8तून 802 म्हणजे बे के बे बेचोक 8, 4 नंबर, म्हणजे थोडक्यात बी उत्तर आहे आपलं. मोठी संख्या विचारली असते की नाही तर प्लस केला असता, फक्त इथं आपण भागिले 2 करून टाकलं असतं. ठीक आहे, एकदम सोपं. ट्रिकी क्वेश्चन असे लगेच सोडवू शकता तुम्ही. ओके, किंवा समीकरण आहे तो ऍक्च्युअली प्रश्न कशाचा आहे? समीकरणाचा, म्हणजे प्रत्येक समीकरण मांडून पण तुम्ही त्याला सोडवू शकता. एका शाळेत शिक्षक 10 व मुलगे 15 व मुली 20 आहेत, तर एकूण किती? अरे फक्त मोजायचे होते. 35, 10, 45. पण इथं काहीतरी ऑप्शन मध्ये काहीतरी प्रश्न चुकलाय. एका शाळेत शिक्षक 10 व मुलगे 15 व मुली 20 आहेत, तर एकूण किती विद्यार्थी आहेत? एकूण विद्यार्थी किती? 20 आणि 15, 35. ऑप्शन दिसत नाही. ठीक आहे, आपण याला करेक्ट करू. हा प्रश्न पण मला वाटतं टायपिंग मध्ये गेलेला आहे. हा पुढचा प्रश्न बघा. 2.5 इंटू 1.23 प्लस प्लस आहे प्लस 0.08. ओके, तर यांचा गुणाकार पहिला करावा लागेल. 123 गुणिले 25 करून घेऊ, पॉईंट नंतर देऊ. ठीक आहे, ठीक आहे, प्लस आहे ना. 25 त्रिक 75 चे 5 हातच्याला आले 7. 25 दुना 50 आणि 7 57. सॉरी 57. राहिले 5. 25 एके 25 आणि 5 30, म्हणजे 30 75. 2 आणि 1 3, जरा सरकून पॉईंट, म्हणजे 3. आणि ह्याच्यात तुम्हाला प्लस करायचा पुढचा नंबर 0.08. ओके, इथं काहीच नाही म्हणजे 0 असणार. 5चे 5, 7 8 15, 8 7 15, म्हणजे ह्याच्याला 1, एकाचा 1, पॉईंटच्या इथं पॉईंट. 3.155. 3.155 ऑप्शन क्रमांक बी. सोपा एकदम. म्हणजे आता 2 प्रश्न शेवटचे राहिलेत आपले, बघून टाकूयात. सलीमचे वय 11 वर्षापूर्वी 21 वर्ष होते, तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? एकदम साधा प्रश्न आहे बघा. म्हणजे तुम्ही 11 वर्षापूर्वी स्वतःच पकडा ना. सलीमच्या ठिकाणी तुम्ही स्वतः 11 वर्षापूर्वी तुमचं वय 21 होतं. आता तुमचं वय किती झालं असेल? 11 त्याच्यात प्लस झाले, म्हणजे 32 वर्ष तुम्ही आता असणार, 32 वर्षाचे. ओके, आणि 50 वर्षाचा तुम्ही व्हाल त्यावेळेस किती वर्ष लागणार अजून 50 वर्षाचं होण्यासाठी? म्हणजे 32 वरून किती वर्ष? 50 वरती जाण्यासाठी अजून 18 वर्ष पाहिजेत ना तुम्हाला, समजतंय का? म्हणजे हे प्लस 18 तुमचं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी. ओके, असे साधे साधे प्रश्न होते. एक बाकी आहे ना. ओके, असे एकदम साधे साधे प्रश्न होते, सहज सोपे, तुम्ही पटकन सोडवाल असे. आता हा तर एकदम तोंडी होता बघा. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? आता मित्रांनो 5 अंकी लहानात लहान विचारले, बरोबर आहे. आता इथं शून्य वापरून संख्या जर तयार केली तर काय होईल? ती 4 अंकी बनेल. सगळ्यात जरी छोटा शून्य पकडला तर, म्हणून त्याच्यापेक्षा मोठा नंतर शून्य, मग बाकी क्रम लावून टाकायचा. 3 7 9 झालं, म्हणजे 10 379. 10 379 हा तुमचा राईट आन्सर असणार आहे. ओके, तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये जर तयारी व्यवस्थित केली की नाही तर रिझल्ट असणारे असे तोंडी प्रश्न सोडून जातात. म्हणजे तुम्ही एक 20-25 मिनिटात, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करताना ते साधारणतः वेळ थोडासा जास्त जातो, पण सोडवायला तुम्ही जर गेलात, प्रॅक्टिस तेवढी जर परफेक्ट असेल तर तुम्हाला 100% हे प्रश्न असेल तोंडी सुटून जाणार आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला इथं सहज 25 पैकी 25 मार्क्स मिळालेले असते. आता पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्ही आपली स्वराज्य पोलीस अकॅडमी म्हणून आहे, स्वराज्य पोलीस अकॅडमी मुंबईला आपण कार्यरत आहोत. मुंबईमध्ये आपली अकॅडमी चालते. कांदिवली पूर्व, कांदिवली पूर्व जिथं समतानगर पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच आपली अकॅडमी आहे, कांदिवली पूर्वला. ओके, आणि दुसरं पालघरमध्ये सुद्धा आपली एक ब्रँच आहे. पालघरमध्ये विरार पूर्व, विरार पूर्वला सुद्धा आपली एक ब्रँच आहे. तिथं सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता पूर्ण ऑफलाईन मध्ये, आणि चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. ओके, फिजिकली इथं येऊन मैदानी प्लस लेखीची दोन्ही पण तयारी करून घेतो आपण. दुसरी गोष्ट, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तयारी करू शकता. ऑनलाईन साठी आपला चॅनल तर आहे फ्री मध्ये, जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मिशन महाराष्ट्र पोलीस हा चॅनल आहेच. सोबतच तुम्ही म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून, आणि जर तुम्हाला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे.
मिशन खाकी सर्च करायचं प्ले स्टोअरला जाऊन, तुम्हाला पुस्तकाचं चिन्ह दिसेल. मग ते तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरचं, आणि तुम्हाला हे जे कोर्स आहेत गणिताचं ते तुम्ही बघू शकता. शौर्य नावाची बॅच बघा त्याच्यामध्ये. या बॅच मध्ये तुम्हाला सर्वचे सर्व इन्फॉर्मेशन A to Z अभ्यासक्रम आपल्याला ह्या बॅच मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. बाकी आजचा रत्नागिरीचा पेपर कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि आपल्या मित्रांना हा नक्की शेअर करा, कारण PYQ बघणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. तुम्ही रत्नागिरी पोलीसचे 100 प्रश्न बघितलेत ना, तुमच्या लक्षात येईल 80+ हे PYQच आहेत. 2016, 17, 18च्या पेपर मधून, इव्हन मागच्या 2-3 भरत्यांच्या पेपर मधून हे प्रश्न विचारले गेलेले होते. म्हणून तयारी PYQ ची चांगली असायला पाहिजे, तर आपला रिझल्ट सुद्धा तसा येतो. ठीक आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तुमच्या जे काही पोलीस भरतीचे मित्र परिवार आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.